हॅलो. चला यानंतर समालोचन करतील एक कोपडी गावातील गोड आवाज धनंजय पाटील डी के सर. यानंतर समालोचन करतील कोपडी गावातील गोड आवाज असेल. आपल्यासमोर समालोचन करतील धनंजय पाटील सर डी के. हॅलो चेक हाल. वेलकम बॅक. स्वागत सर्व क्रिकेट रसिक आणि प्रेक्षक असलेल्या उपस्थित सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतात अक्ष आकाश गरद यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित असलेली स्पर्धा अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम सध्याच्या घडीला सुरू आहे. आणि डे नाईट क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहत आहात. आणि डोंगरपाड्याच्या आज आपण या गावामध्ये आहोत. आणि इथे आपण पाहतात दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. एका बाजूला टीम कुश 11 आणि दुसऱ्या बाजूला चला मॅचला सुरुवात होईल. कुश 11 आणि जलबावाडी संघ दोन संघादरम्यान सुरू असलेली गेल्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात परंतु सुंदर एफर्ट पुन्हा पाहायला मिळाले. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी परतावा लागेल. विकेट मैदानावरती आहे ती मात्र आपल्याला मिळत असताना पाहायला मिळतात. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन बॅट्सवर मैदानावरती दत्ता दाखल होताना पाहायला मिळतात. आदरणीय स्वप्नील पाटील साहेब बालादादा हे देखील आपल्याला सध्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. हे देखील मॅचचा आनंद घेत असताना सध्याच्या घडीला आपण पाहू शकतायत. विकेट मैदानावरती मिळाली. रन धावफलकावरती आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर धावसंख्या आहेत 5 रन. दत्ता यांना मात्र मैदानावरती कामगिरी करावी लागेल. कशा प्रकारे कामगिरी करतायत हे देखील पाहण्यासारखं असणार आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा तर रेडी आहेत. विलास यांचा बॉल मात्र भिरकावण्याचा प्रयत्न आणि दत्ता यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिल्टिल रनचार आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू. 4 बॉलचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमण मैदानावरती करताना सध्याच्या घडीला पाहायला मिळाले. आक्रमणाचं दुसरं नाव मैदानावरती दत्ता. आज चांगली कामगिरी मैदानावरती दाखवत असताना सध्या आपण पाहत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 9 धावा. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला 4. आकर्षक अशा ट्रॉफी सध्या आपण पाहतात. अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 अंतिम दिवस उद्या स्पर्धेत असणार आहेत. बागपुटला गेले पुढे स्लाइस करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक एफर्ट चांगले पाहायला मिळाले. पुन्हा त्या बॉलला अडवलं गेलाय. मध्ये ढकललं गेलाय आणि एका धावेशिवाय दुसरा व्यतिरिक्त काही मिळणार नाहीत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर पुन्हा एकदा वाढली गेल्या. धावसंख्या धावफलकावरती डबल फिगर मध्ये 10 रन आतापर्यंत मैदानावरती बनवले गेले आहेत. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. धावसंख्या 10. चांगलं आयोजन चांगलं नियोजन स्पर्धेच्या माध्यमातून सर्व काही सिस्टमॅटिकली हे मात्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. डिबेट लाईव्हचे कॅमेरामॅन हर्षल नयन आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जयेश जम्बो आणि आणखीन एक कॅमेरामॅन आमचे साहिल देखील सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड कॅमेरामॅन ची भूमिका मात्र बजावत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर षटक मैदानावरती संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत. धावफलकावरती 10 रन आतापर्यंत लगावले गेलेले आहेत. येणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये किती धावसंख्यापर्यंत मजल मारेल ही आपण पाहणार आहोत. आणि गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज दाखल होत आहेत. शैलेश सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ. फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्राच्या चेंडूवरती येतात. बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळाले. 1 धाव या ठिकाणी मात्र ऍड केली जात आहेत. आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 रन. प्रयत्न चांगले सुरू आहेत. धावसंख्या बनवण्याचा मानस ठेवला गेला मैदानावरती.
फुलटच बॉल ड्राईव्ह केलाय, कॉपी बुक स्टॉल मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते बनतील दर्शक. चेंडू सीमा पार, मिल्टी रन 4 चौकार. थँक्यू. सुंदर असं संगीतमय वातावरण सध्या मैदानावरती निर्माण केलं जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 15 रन धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत. गोलंदाज मैदानावरती रेडी. पुन्हा एकदा शैलेश स्विचिट करण्याचा प्रयत्न परंतु दांडी गुल मधील यष्टी या ठिकाणी वाकवली जात आहेत. फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय गॉन. शैलेश उर्फ चिवी मैदानावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना मेघू मैदानावरती दाखल झालेले आहेत सध्याच्या घडीला. पाहूयात मेघू कशा प्रकारे खेळ करतायत. या षटकातील आपण पाहिलं तर पुढचा बॉल मैदानावरती हाताळण्यासाठी रेडी मेघू. बॅकवर्डला गेले, खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेलाय. त्या ठिकाणी धावचीची संधी परंतु रन आहे, ती रन मात्र या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपण पाहतायत. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेल्या आहेत 16च्या घरामध्ये. मेघू यांनी 3 चौकार मारले तर अक्षय चौधरी यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. मेघू यांच्यासाठी ते पारितोषिक आहे. 3 चौकार मारा, अक्षयजी चौधरी यांच्याकडून 500 रुपये आपण घेऊन जा. फटका खेळल्यापर्यंत गॅपमध्ये खेळला, बिटवीन द गॅप परंतु चांगले क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटची संधी होती. अरुण होतं त्या ठिकाणी. अरुणनं बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. बॉलवरती वेगाने आले, हे सर्वाधिक महत्त्वाचं क्रिकेटमध्ये मानलं जात आहेत आणि अरुण दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. रन धावफलकावरती पाहिलं तर 17 रन, 17 ऑन दी बोर्ड्स. शेवटचा बॉल पुन्हा भिरकवण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी गलती से मिस्टेक वाला गाना बजा आहे आणि मैदानावरती चुकी घडले क्षेत्ररक्षक कृपाल यांच्या हातामधून आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है. ये बंधन तो प्यार का बंधन है. थँक्यू. नवीन नवीन डीजे ऑपरेटर देखील आता या ठिकाणी जॉईन होत आहेत. साहिल भोईर सध्या याने प्रशिक्षण बटर नावाने साहिल भोईर प्रसिद्ध आहेत आणि त्यांना मोहीर भोईर सध्या प्रशिक्षण देत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर 21 रन. पहिल्या 12 मध्ये 21 केलेत, म्हणजे 12ला उलट केलं तर 21, 21ला उलट केलं तर 12. 12 बॉल मध्ये 21 रन केलेले आहेत. परंतु आता कुशिरबनचे काही प्रतिनिधी आमच्यापर्यंत आहेत. शेवटच्या बॉलवरती जी चुकी घडली ती खराब चुकी होती कृपल यांच्याकडून आणि कृपल मैदानावरती आलेत. बॉलरही कृपल आलेले आहेत. चूक सुधारणं लवकर क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. ॲज ए क्रिकेटर म्हणून तुम्हाला मैदानावरती लवकर कमबॅक करायचा असतो. 2 षटकानंतर 21 धावा झालेल्या आहेत. बॅटिंग चांगली करतात मैदानावरती आपण पाहिलं तर दत्ता आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅट्समॅन मेघू. श्रेयस सध्या डान्स करण्याच्या अगदी मूडमध्ये आहे परंतु आता नाही नाचू शकत. अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या तो आहे. चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे, जास्त वेळ नाही जाणार. 12 चेंडू 21 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत. उर्वरित अजूनही यावेळचा बॉल आपण पाहिला पुन्हा भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात परंतु 1 रन. अरुण यांना मात्र आपण पाहिलं सातत्याने अरुण फ्रेम मध्ये येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अरुण यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहिलं आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊनही पोहोचली 22च्या घरामध्ये. ड्राईव्ह करायचा होता, मोठा बटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मेघू यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. आणखीन एका विकेटचं पतन गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा. अक्ष 11 डोंगरपाडा आयोजित आपण मानाच्या चषक सध्याच्या घडीला पाहतायत. अक्ष आकाश गरज यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं
विरार क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्यानं डे नाईट क्रिकेटचा हा आपण फॉर्मॅट सध्याच्या घडीला पाहत आहात. तन्मय तन्मय आले, तन्मयने स्ट्रोक ही लगावला आणि तन्मयने बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेरही पाठवलं. कडक स्ट्रोक, वजनदार स्ट्रोक. चिरूनं चुकी केलाय, चिवीनं चुकी केलाय. चिरू सीमारेषेच्या बाहेर चौका. थैंक यू. गलती से मिस्टेक वाला गाना डीजे नहीं बजा रहे, लेकिन मैदानावरती गलती से मिस्टेक वाला फील्डिंग तर जरूर हो रहा है. हे मैदानावरती पाहायला मिळालंय. ओहो, वाईड 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 या बॉलचा बॉल. पंच आता वलटात आमच्या दिशेने वाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आहे ती पुन्हा एकदा मात्र मैदानावरती घेतली गेलेत. धावसंख्या धावफलकावरती वाढले. धावसंख्या पुन्हा एकदा वाढत असताना पुढे जाऊन पोहोचलेत. 27 रन ऑन दी बोर्ड लगावल्या गेलेत. फटका खेळला, परंतु गॅप मध्ये खेळला. बिटवीन द गॅप चुनू वेगाने निघून गेलाय. सीमारेषेच्या पार चौकार. प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. धावा फलकावरती 31 रन ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्यात. चांगली बॅटिंग, टेक्निकली बॅटिंग, टॅलेंटेड बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. बॅटर मैदानावरती आल्या आल्या श्रेणी आक्रमण आणि बिटवीन द गॅप खेळताय. ओहो, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मैदानावरती तन्मयच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक काळा मासा होते. त्यांनी बॉलला मिसफील केलेले आहेत आणि नावही त्याचं आहे. टोपण नावाने सध्या प्रसिद्ध आहे. तन्मय आमचे रुचिल मयेकर यांचे बंधू आहेत. पुण्यात खेळण्याचा प्रयत्न चिरूला मात्र भिरकावला गेलाय. एक धाव या ठिकाणी चिवे आले. पुण्याचा बॉल अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती संघाची 1 ने वाढली गेली. धावसंख्या 36 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तन्मय मयेकर जे आमचे रुचिल मयेकर यांचे बंधू आहेत आणि ते सध्या मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जितू क्षत्रिय देखील यांनाही आपण सध्याच्या घडीला पाहतात. त्या मॅचचा आनंद घेत आहेत. जितू दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. बरोबर सदानंद पाटील स्टँड या स्टँड मध्ये ते बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण विरार क्रिकेट असोसिएशनची आपण टीम पाहिलीत. अध्यक्ष मारुती पेडामकर साहेब, उपाध्यक्ष सुजित केसरी साहेब, सचिव जितू क्षत्रिय साहेब, राजे जगताप साहेब उपसचिव, अरेज कदम सल्लागार, ओमकार पाटील उपसल्लागार, तेजस जगताप, भावेश मात्रे, संग्राम बोलिया, संग्राम शेळगे, सिद्धेश राऊत आणि अक्षय बागवे ही संपूर्ण टीम आपल्याला विरार क्रिकेट असोसिएशनची टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेश उपास्य नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. चला मैदानावरती कल्पेश. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. चांगला स्ट्रोक लगावला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालेलं आहे. 1 रन या ठिकाणी ऍड झाले आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 37 रन ऑन दी बोर्ड लगावल्या गेलेले आहेत. स्वीप केलाय. पुन्हा बॉलला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर या ठिकाणी घेतली गेली आहेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली. धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा वाढली गेली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 38 धावा. मॅनेजमेंटच्या टीम मध्ये धीरू सुद्धा चांगलं काम करतायत. भाऊ मात्रे यांना पण त्या ठिकाणी पाहतायत. अनेक जण आहेत सध्या त्या व्यासपीठावरती. मयूर भोईर आहेत. पुढला गेले. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यावेळी आपण पहिला बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. रोहन देखील आयोजकांच्या भूमिकेमध्ये सध्या आहे. त्या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेलेल्या संघाची एकूण धावसंख्या 39 धावा. 39 ऑन डी बोर्ड लगावले गेले आहेत. कामगिरी करावी लागेल. 3 बॉलचा खेळ संपला गेलाय. उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि बहुतांशी आपण अंडरआर्मच्या स्पर्धेमध्ये सर्कल बाउंड्री म्हणजे पूर्ण मैदानावरती बाउंड्री कमी पाहतोय, परंतु आज अक्ष 11 चषकामध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळाले आहेत. संपूर्ण मैदान खुलं मैदान आहेत. यापूर्वी आपण विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून विरार प्रीमियर लीग पार पडली. तिथे देखील मैदानाच्या 4ही बाजूला बाउंड्री होत्या, म्हणजे कुठेही तुम्ही खेळू शकतायत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानावरती झालेला आहे, परंतु आता त्या ठिकाणी काय घडलंय, नॉटआउटचा इशारा पंचाने. पंच चर्चा करतात सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या ठिकाणी दोन्ही पंचाचा आता ताळमेल पाहायला मिळालेला आहे आणि या ठिकाणी पंचाने सांगितलेलं आहे ही रन घेतली गेलेली आहे. रन घेतली गेलेले आहेत, नाही घेतली. ऍक्शन कुठल्याही प्रकारची पाहायला नाही मिळाली आणि दोन्ही पंचाचा ताळमेल पाहायला मिळाला. ही रन नसताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली 39 धावसंख्या आहेत. स्ट्रायकरवरती बॅट्समॅन पुन्हा मैदानावरती दत्ता आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर तन्मय मयेकर मैदानावरती नॉन स्ट्रायकरवरती आहेत. गोलंदाज रेडी आहेत. पुन्हा शॉटकडील पुढचा बॉल घेऊन
महत्वाचा चेंडू असणार आहे. खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी आपण पाहिलं तर फॉल पडल्यानंतर मात्र तिथून विकेट किपरच्या हातामध्ये मात्र विसावत असताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेला आहे. शेवटचा बॉल मैदानावरती शेष आहेत. धावा धावफलकावरती 39 रन. शेवटच्या बॉलला हिट करण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. फेकी केलंय. एक रन तर मिळालाय. दुसऱ्या रनचा लगेचच कॉल दिला गेलाय आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंचांचा बोट हवेमध्ये. फलंदाज तन्मय मयेकर बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती असताना 40 रन. ओव्हरची समाप्ती 40 रन. पैसा बन हाताला बीज हाताला बेज गळलाय पैसा बन हाताला बीज थँक्यू. श्री साई माऊली संघाचा पपलू मागील मॅचचा हिरो आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण व्यासपीठावरती देऊयात आणि टॉसही घेणं गरजेचं आहे. मॅन ऑफ द मॅच दिली जाणार आहेत. स्वप्नील पाटील साहेब बालादादा यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण व्यासपीठावरती देऊया. पपलू पण यायचोय आणि लगेचच दादांच्या शुभ हस्ते टॉस देखील व्यासपीठावरती होणार आहे. मॅन ऑफ द मॅच पपलू आपण जायचंय तिथे. पपलू यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि या पुढचा होणारा मॅच जो आहे त्याचा टॉस होणार आहे. .41 41 धावेचं टार्गेट ठेवलं गेलंय. स्क्रीनवरती ऑन दृश्य जर पाहिले तर पपलू यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आणि या पुढचा होणारा मॅच आहे तो टीम साईशा 11 आणि टीम पांडवास संघाचे कर्णधार आणि साईशा 11चे कॅप्टन आपण व्यासपीठावरती पोहोचायचे आहेत. तिथे टॉस केला जाणार आहे. नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी होणार आहेत. टार्गेट 41 टार्गेट आहेत. 41 धावेचं टार्गेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चार ओव्हरमध्ये 41 धावा होऊ शकतात. आय कॅन डू इट. आम्ही करू शकतो हे स्वतःला म्हणायचं आहे. काय घडेल याची चर्चा सध्याच्या घडीला मैदानावरती रंगले गेले आहेत. गोलंदाज रेडी आहेत. बॅट्समॅन रेडी आहेत. शैलू यावेळचा बॉल पहिलाच बॉलला दिशा दिली आणि दिशा ही लावलंय. गोलंदाजीची दशा देखील ठरवली आहे. पहिला चुरू सीमारेषेच्या बाहेर फरार. मिळतील रन 4 चौकार. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती चौकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत. 4 रन. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुन्हा आपण पाहिलं तर मिस्टर आदित्य आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर बॅट्समॅन आहेत संतू. पुन्हा मात्र एकाच अँगल न त्याच रिझर्व मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु वारंवार तो स्ट्रोक तुम्ही मैदानावरती खेळू शकता का, अद्यावत करू शकता का, हेही मात्र दाखवण्याचा प्रयत्न होतो. 1 रन त्या ठिकाणी घेतली गेली. एका रनने संघाची धावसंख्या 5 रन. पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी होणार आहे. पांडवास वर्सेस साईशा 11. मी स्वप्नील दादा यांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा. पण टॉस झालेले आहेत. 1 रन त्या ठिकाणी मात्र मिळालेली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर पुन्हा मात्र संघाची धावसंख्या वाढली गेली आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत 6 रन. साईशा 11 टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचं डिसिजन आहेत ते मैदानावरती स्वीकारले गेलेत आणि जे संघ आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहेत ज्या संघाचे फॉर्मॅलिटीज बाकी आहेत त्या आपण लगेचच आयोजकांना भेटून कंप्लीट करायचे आहेत. आमच्यापर्यंत विनंती केली गेल्यात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी रन घेतले गेलेत. अंपायर लेग बायचा इशारा करता श्रेयश. 1 रन आली. एका रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलमध्ये 8 योग्य आलेले आहेत. परंतु पाहूया काय घडणार. पुण्यात मात्र चेंडूला ढकलून दिले गेलाय. सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एका धावेनं मात्र एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. थेंबे थेंबे तळे जसं नेहमी म्हटलं जात आहेत त्याच प्रकारचं दृश्य
धावसंख्या धावफलकावरती 9. इथे बाबू यांनाही सुद्धा आपण पाहतात समोरच्या दिशेने. फटका कडक स्ट्रोक आहे, कडक आहे, वजनदार आहे आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पार, आर पार, कडक चौकार. बारीक बारीक पाणी पड हे मध्ये गट्टू इथे तुला गवत थँक्यू. चला चला, एक षटकाचा खेळ संपला गेला. रन आहेत 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. धावेंचा लयलूट, धावेंची पहिल्याच खास करून ओव्हर मध्ये आपण पहिलं तर तिथून सुरुवात केली गेली. दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ. गोलंदाज रेडी आहेत. दत्ता यांना आपण पाहता सध्याच्या घडला बॅटिंग दत्ता यांनी केली होती. आता गोलंदाजीवरती जबाबदारी, त्यांच्यावरती जिम्मेदारी दिली गेलेत. जबाबदाऱ्यांनी जिम्मेदारी कशा प्रकारे स्वीकारतायत याही गोष्टीकडे लक्ष दिलं जाणार आहे. पहिला बॉल फिरवण्याचा प्रयत्न, परंतु पहिला बॉल पिचिंग जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या बाहेर. पंच इशारा कळवत आहेत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. पुण्यात मात्र बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर एक रन आहे ती जलद गतीने या ठिकाणी घेतली गेली. एका धाब्याने संघाची धावसंख्या 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. टार्गेट मैदानावरती ठेवलं गेलं ते 41, 41 धावेचं टार्गेट मैदानावरती ठेवलं गेलंय. गोलंदाज दत्ता यांचा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाला. तिथून मात्र डायरेक्ट हिटची संधी. हो हो हो, सब कुछ मैदान में जारी आहे. मैदानावरती जर पाहिलं तर तिथून अंपायर्स व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय, वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. चला अंपायर्स परशुराम पाटील गंभीर सर आहेत, चेक करतील, डिसिजन करावं जाईल. आणि अंपायर्स कॉल इज व्हाईट बॉल मैदानावरती पाहायला मिळाला, कारण की बाहेरच होता बॉल आणि पंचाने लगेच सांगितलं व्हाईट बॉल. रिव्ह्यू घेतला होता, रेफर केलं होतं अंपायरसाठी, पण पंचांचं डिसिजन आपण पाहिलं तर योग्य डिसिजन मैदानावरती पाहायला मिळालं. 16 रन, एक चेंडू देखील संपला गेला, धावसंख्या 16 धावा. दत्ता पुण्याच्या मैदानावरती. दत्ता यांचा बॉल बॅकफुटला गेले आणि चेंडूला मात्र पाठवलं सीमारेषेच्या पार. संजू यांच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. अजूनही 4 चेंडू देखील शिल्लक आहे. धावसंख्या वाढत असताना पाहायला मिळतात, परंतु आता चेंडू जर आपण पाहिलं तर निर्धाव डॉट बॉल मैदानावरती फेकला गेलाय. रन धावफलकावरती बनवलं गेलं, त्या मात्र 20 धावा. पुण्यात खेळायचा प्रयत्न, चेंडूला मात्र ढकलून दिले. सिंगल या ठिकाणी कंप्लीट. रन झालेत 21. मैदानावरती आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर या षटकात फेकून झाला 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहेत. 2 बॉल कशा प्रकारे हाताला जातील पुण्याचा पाहूयात. बागपुटला गेलं, कट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेला आहेत. डॉट बॉल ज्यावेळी त्यावेळी आव्हान पुन्हा वाढवताना पाहायला मिळेल. कडक स्ट्रोक, चेंडू मात्र निघून जाईल. मिसफिल्डचा फायदा, चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार. थँक्यू. धावसंख्या जर पाहिली तर 25 रन आतापर्यंत लगावले गेला. 41 करायचे आहेत, यानी की 16 रनची अजूनही मैदानावरती गरज असणार आहेत. 16 धावा अजूनही मैदानावरती घ्यायच्या आहेत. गोलंदाज रेडी आहेत पुन्हा एकदा.
षटकातील पुढचा बॉल मैदानावरती फेकला जाईल. गोलंदाज रेडी आहेत तन्मय मयेकर. चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅटची घेऊन चेंडू पाठीमागे निघून चला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र नाहीत. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. आणखीन एक कडक चौकार. बेगिन करा धन्या बेगिन करा लाल टोपी दोसरने सन्नतने वारने गा. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 29 29 ऑन दी बोर्ड लगावल्या गेलेल्या आहेत. आकाश गरज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अक्ष 11 डोंगरपाडा चषक. हो विकेटच्या अगदी वरून बॉल गेलाय. बॅट्समॅन आता स्वतःला विचारतोच करतात की हा बॉल सोडला वाईट साठी, पण इतका स्विंग बॉल झाला की तो मात्र मिडल स्टंपच्या अगदी वरून बॉल जाताना पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. गोलंदाज रेडी पुन्हा एकदा तन्मय. या षटकातील पुढचा बॉल बागपूरला गेला. कटकानाचा पर्यंत क्षेत्ररक्षक गॅप मध्ये चेंडू फरार. मिल्टिल रनचार. आणखीन एक चौकार. धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या 33 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी आता इथून 8 धावे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 33 झालेल्या आहेत. 8 धावेची गरज आहे. 9 बॉल मध्ये 8 धावेची गरज. रिमेनिंग 9 बॉल अँड रिक्वायर्ड 8 रन. कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. या ठिकाणी निर्धाव चेंडू येत असताना पाहतायत. 8 बॉलचा खेळ आणि 8 धावेची गरज. बॉल टू बॉल सिच्युएशन. पाहूयात काय घडणार. 8 बॉल मध्ये 8ची गरज असताना फिरकावला बॉल आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. धावसंख्या झालेली आहेत 37 झालेले आहेत. 4 धावेची गरज आहे. सोडून दिलंय आता. जर बाकी काम आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पंचांवरती टाकलं होतं, परंतु पंचाने सांगितलं या ठिकाणी बॉलिंग करणाऱ्या टीमने आता रिव्ह्यू घेतला होता. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. परशुराम गंभीर सर आहेत. वाईट बॉल. थोडंसं लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. धावसंख्या 38 झालेली आहेत. विजयासाठी 3 धावेची गरज आहे. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. सेफांनी ढकलून दिलं बॉलला. 1 रन त्या ठिकाणी मात्र कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर जाऊन पोहोचते ती मात्र 39च्या घरामध्ये. विजयासाठी आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. जाऊया डीजेकडे. ऐकूयात संगीत. कडक स्ट्रोक आहे. चेंडू मात्र निघून जातो. तिथून बॉलला अडवण्याचा प्रयत्न. 1 रन या ठिकाणी घेतली गेले आहेत. आणि आता विजयासाठी 1 धावेची गरज आहे. 5 बॉलचा खेळ राहिलेला आहे आणि 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज. 5 बॉल 1. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर आता तिथे निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ शिल्लक. 1 धावेची गरज. मॅच मध्ये अधिराज्य गाजवत असताना पाहायला मिळाली टीम कुश 11. आणखीन एक चांगला बॉल. आता मैदानावरती वेगळं काही घडेल की काय, हाच प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची रन घेतली जात नाहीत, तोपर्यंत अंपायर देखील काही अगदी सांगू शकत नाहीत. कॉमेंटेटर देखील काही सांगू शकत नाही. स्कोररला देखील लिहावं लागेल. लाईव्ह अगदी टीमचा त्यांना देखील कव्हरेज करावं लागेल. अशाच पद्धतीची दृश्य आहेत. 3 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. ओंकार पुण्याच्या मैदानावरती. ओमकारचा बॉल पाकपूरला गेले. फटका खेळला. विनिंग स्ट्रोक खेळला आणि कुश